नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की इरा धैर्यला अंगदचं नाव घेऊन सावीविरुद्ध खूप भडकवत असते. तिच्या बोलण्याचा धैर्यावर परिणाम होत असतो. तो चिडून खाली येतो आणि सावीला खूप रागारागाने अंगदबद्दल विचारतो. सगळी मीटिंगसाठी आलेली लोक हा तमाशा पाहतात. सावी धैर्यला समजावत असते की मी अंगदसोबत फक्त भाऊंच्या ऑपरेशनसाठी पैसे जमवायचेत म्हणून काम करते. तेव्हा धैर्य म्हणतो, पैसे 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 मी देतो तुला हवे तेवढे पैसे. डिवोर्स पेपर्सवर सह्या कर आणि पैसे घेऊन निघून जा. असं म्हणत तो परत रूममध्ये निघून जातो. सावी त्याच्या मागे जाते. तेव्हा दामिनी, विलास आणि भास्कर खळखळून हसायला लागतात आणि त्यांच्या कारस्थानाचा पुढच्या टप्प्याची सुरुवात करतात. इकडे रूममध्ये सावी आणि इरामध्ये भांडण पेटतं. तेव्हा सावी इराच्या एक सनसनीत कानाखाली देते आणि आमची 7 जन्माची गाठ जुळलेली आहे, त्यामुळे तू काहीही कर, मी धैर्याला सोडून कुठेही जाणार नाही असं म्हणते. तेव्हा धैर्य अजून चिडतो. हेच 7 जन्माची गाठ, लग्न, वचनं हीच माझ्या मागची 7.5 आहे. हेच माझं बॅड लक आहे. आपली ना कधी कोणती गाठ जुळली होती ना कधी जुळणार. जा मला सोडून, तूही सुटशील आणि मीही सुटेन असं म्हणत तो रूम बाहेर जात असतो. पण या सगळ्या ताणतणावामुळे त्याला खूप त्रास होत असतो. त्याला चक्कर येते. सावी त्याला सावरायला पुढे जाते, पण धैर्य म्हणतो की हातसुद्धा लावू नकोस मला. या सगळ्या तुझ्या नाटकांचा मला आता खूप राग येतोय आणि जातो. तेव्हा दामिनी मॅडम वर येऊन सावीला रागावतात. सावी आज पुन्हा एकटी पडलेली असते. आता दामिनी मॅडम दीपाला कॉल करून काहीतरी प्लॅन सांगतात. ती तसंच करणार असते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की सावी धैर्याला औषधं देण्यासाठी येते. तेव्हा धैर्य म्हणतो, मला तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे तुझं. तेव्हा सावी म्हणते, ठीक आहे, मी आता तुमच्यासमोर येणार नाही, फक्त तुमची वाट पाहीन.